लखोजीराव बादशहाच्या भेटीसाठी निशस्त्र आले होते. आपली तलवार घरीच ठेवून आले होते. अशा परिस्थितीमध्ये लखोजीरावांनी आणि त्यांच्या चिरंजीवांनी आपल्या कंबरेच्या कट्यारी काढल्या आणि त्या सरदारांवरती चालून गेले. दरबारातील इतर सैनिक देखील त्या सरदारांच्या मदतीसाठी धावले. लखोजीरावांचा आणि त्यांच्या 3 चिरंजीवांचा प्रतिकार त्या ठिकाणी तोटका पडला. एवढ्या मोठ्या सैन्यांसमोर त्यांना हार मानावी लागली आणि त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यामध्ये लखोजीराव जाधव आणि त्यांचे 3 चिरंजीव पडले आणि दरबाराच्या पाठीमागून निजामशहा या सर्व गोष्टी पाहत होता. देवगिरीचे खऱ्या अर्थानं जे औरस वारसदार होते ते जाधवराव घराणं भर दरबारामध्ये मारले गेले. जिजाऊमा साहेबांचं माहेर, जिजाऊमा साहेबांचे वडील, जिजाऊमा साहेबांचे बंधू भर दरबारामध्ये त्या ठिकाणी मारले गेले. त्यांना वाचवण्यासाठी त्या ठिकाणी एकही मराठा सरदार आला नाही. राजे लखोजीराव जाधव आणि त्यांचे 3 चिरंजीव यांची भर दरबारामध्ये निजामशहाने हत्या घडवून आणली. निजामशहाच्या भर दरबारामध्ये मराठ्यांचं हत्याकांड झालं. जय शिवराय मित्रांनो, शिवयन या सिरीजच्या 3ऱ्या भागामध्ये मी शिवव्याख्याता महेश धोंडगे आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. यापूर्वीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण भोसले आणि जाधवराव घराणं यामध्ये जे विदुष्ट निर्माण झालं ते खंडागळ्याचा हत्ती प्रकरण आणि शहाजी राजे भोसले आणि मालोजी राजे जाधव ही 2 घराणी एकमेकांच्या विरोधामध्ये प्रत्यक्ष रणांगणामध्ये ज्या लढाईमध्ये लढली ती भातवडीची लढाई या पूर्वीच्या 2 भागामध्ये पाहिलेली आहे. आज आपण आपल्या सिरीजचा 3रा भाग पाहणार आहोत. भातवडीच्या लढाईमध्ये शहाजी राजांनी आतापर्यंतच्या त्यांच्या आयुष्यामधील सर्वात मोठा विजय संपादन केला होता. परंतु या लढाईमध्ये त्यांचे सख्खे भाऊ, त्यांचे बंधू शरीफजी राजे भोसले हे ठार झाले आणि त्यांचे सासरे लखोजीराव जाधव यांच्या विरोधामध्ये शहाजी राजांनी ही लढाई लढण्यामुळे ते पराभूत झाले होते. त्यामुळं प्रत्यक्ष रणांगणामध्ये जिंकून देखील शहाजी राजे मनाने हरले होते, मनाने कुठेतरी दुबळे झाले होते. हे पातशाह मराठ्यांच्या विरोधामध्ये मराठ्यांना लढवतात आणि आपला मुलूक वाचवतात. हा या पातशहांचा कावा शहाजी राजांच्या ध्यानामध्ये आला होता. त्यामुळं या पातशहांच्या विरोधामध्ये प्रचंड असा रोष त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. अशा परिस्थितीमध्ये जिजाऊमा साहेब यांना दिवस गेले होते, त्यांना डोहाळे लागले होते. जिजाऊमा साहेबांचे डोहाळे मात्र खूप विलक्षण होते. त्यांना लागलेले डोहाळे हे एखाद्या सरदार पत्नीचे नव्हते, तर ते डोहाळे एखाद्या राजमातेचे होते, एखाद्या महाराणीचे होते. अशा परिस्थितीमध्ये जिजाऊमा साहेबांना वाटायचं आपण एखाद्या हत्तीवरती बसावं आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चौफेर फिरावं, आपण एखाद्या घोड्यावरती बसावं आणि हा महाराष्ट्र त्या घोड्यांच्या टापांखालून घालावा. आपण हातामध्ये तलवार घ्यावी आणि या पातशहांवरती तुटून पडावं. आपण आपल्या हातामध्ये ढाल घ्यावी आणि आपल्या पतीवरती होणारा एखादा वार झेलावा. अशा प्रकारचे डोहाळे त्या जिजाऊमा साहेबांना लागले होते. अशाच परिस्थितीमध्ये राजे लखोजीराव जाधव, जिजाऊमा साहेबांचे वडील, हे मोगलशहाची नोकरी सोडून पुन्हा एकदा निजामशाहीमध्ये आले होते. लखोजीरावांचं निजामशाहीमध्ये येणं हे त्या निजामशहाच्या दरबारामधल्या अनेक सरदारांना खुपू लागलं. त्यामध्ये आघाडीवरती होता हमीद खान, जो निजामशहाचा वजीर होता. लखोजीरावांचं येणं त्या हमीद खानाला पटलं नव्हतं. त्यामुळे त्या हमीद खानानं त्या ठिकाणी त्या निजामशहाचे कान भरण्यास सुरुवात केली. त्यावेळी निजामशहाची राजधानी होती देवगिरी. त्या देवगिरीचं नामकरण त्याने दौलताबाद केलं होतं. त्याच वेळी राजे लखोजीराव जाधव, जे खरं तर त्या देवगिरीच्या यादव साम्राज्याचे औरस वारसदार होते, त्या लखोजीरावांचा तळ पडला होता त्या देवगिरीच्या पायथ्याला. त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी गिरिजाबाई उर्फ म्हाळसाबाई होत्या. त्यांचे बंधू जगदेवराव होते. तसेच त्यांचे 4ही चिरंजीव आचलोजीराव, रघोजीराव, यशवंतराव आणि बहादूरराव ही सर्व मंडळी आपल्या कुटुंब कबिल्यासह त्या ठिकाणी होती. राजे लखोजीराव हे मोगलशाही सोडून निजामशाहीमध्ये आले होते. ते बादशहाची भेट घेण्यासाठी
देवगिरीवरती निघाले. त्यांच्या सोबत त्यांचे 3 चिरंजीव आचलोजी, रघोजी आणि यशवंतराव हे देखील निघाले. बाकीची सर्व मंडळी मुक्कामाच्याच ठिकाणी होती. राजे लखोजीराव देवगिरीच्या प्रवेशद्वारावरती पोहोचले. देवगिरीच्या प्रवेशद्वारावरती पोहोचताच त्यांनी आतमध्ये बादशाला वर्दी दिली. आम्ही तुमच्या भेटीसाठी येतोय. वर्दी देऊन राजे लखोजीराव दरबारामध्ये निघाले. दरबारामध्ये पोहोचताच त्या निजामशहा समोर राजे लखोजीराव मुजरा करण्यासाठी वाकले. राजे लखोजीराव आणि त्यांचे चिरंजीव मुजऱ्यासाठी वागताच तो बादशाह ताडकन आपल्या सिंहासनावरनं उठला आणि निघून गेला. प्रचंड असा मोठा अपमान त्या ठिकाणी लखोजीराव जाधव यांचा झाला. लखोजीरावांच्या मुजऱ्याचा स्वीकार त्या ठिकाणी त्या बादशहाने केला नाही. राजे लखोजीराव या घटनेमुळे खिन्न झाले, अपमानित झाले. त्यांच्या डोक्यामध्ये प्रचंड राग आला आणि ते दरबार सोडून निघून जाऊ लागले. राजे लखोजीराव जाधव आणि त्यांचे चिरंजीव दरबार सोडून जाताच त्यांना अडवण्यासाठी त्या निजामशहाचा वजीर हमीद खान पुढे सरसावला. त्या हमीद खानानं त्या ठिकाणी लखोजीराव जाधवांना अडवण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या चिरंजीवांना अडवण्याचा प्रयत्न केला. हमीद खानाच्या मदतीसाठी बाकीचे सरदार देखील सरसावले. त्यामध्ये मुकरफ खान, सफदर खान आणि फर्राद खान हे नामवंत सरदार देखील होते. राजे लखोजीराव त्या ठिकाणी हमीद खानाचं ऐकेनासे झाले. राजे लखोजीराव जाधव त्या ठिकाणी त्या हमीद खानाला जुमानत नव्हते. हमीद खानाचं काही एक न ऐकता राजे लखोजीराव पुढे जाऊ लागले. राजे लखोजीरावांना अडवण्यासाठी त्या सर्व सरदारांनी त्यांच्या कमरेच्या तलवारी काढल्या आणि लखोजीरावांवरती चालून गेले. लखोजीराव बादशाहच्या भेटीसाठी निशस्त्र आले होते. आपली तलवार घरीच ठेवून आले होते. अशा परिस्थितीमध्ये लखोजीरावांनी आणि त्यांच्या चिरंजीवांनी आपल्या कमरेच्या कट्यारी काढल्या आणि त्या सरदारांवरती चालून गेले. दरबारातील इतर सैनिक देखील त्या सरदारांच्या मदतीसाठी धावले. लखोजीरावांचा आणि त्यांच्या 3 चिरंजीवांचा प्रतिकार त्या ठिकाणी तोटका पडला. एवढ्या मोठ्या सैन्यांसमोर त्यांना हार मानावी लागली आणि त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यामध्ये लखोजीराव जाधव आणि त्यांचे 3 चिरंजीव पडले आणि दरबाराच्या पाठीमागून निजामशहा या सर्व गोष्टी पाहत होता. देवगिरीचे खऱ्या अर्थानं जे औरस वारसदार होते ते जाधवराव घराणं भर दरबारामध्ये मारले गेलं. जिजाऊमा साहेबांचं माहेर, जिजाऊमा साहेबांचे वडील, जिजाऊमा साहेबांचे बंधू भर दरबारामध्ये त्या ठिकाणी मारले गेले. त्यांना वाचवण्यासाठी त्या ठिकाणी एकही मराठा सरदार आला नाही. राजे लखोजीराव जाधव आणि त्यांचे 3 चिरंजीव यांची भर दरबारामध्ये निजामशहाने हत्या घडवून आणली. निजामशहाच्या भर दरबारामध्ये मराठ्यांचं हत्याकांड झालं. या हत्याकांडाची बातमी लखोजीराव जाधव यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. ती बातमी कुटुंबापर्यंत पोहोचताच त्या कुटुंबाला दुःख करायला देखील वेळ मिळाला नाही. कारण हाच सुलतानी वरंटा, हाच पातशाही वरवंटा जो भर दरबारामध्ये लखोजीराव जाधवांवरती फिरला, तोच वरवंटा आता त्यांच्या कुटुंबावरती फिरणार होता. त्यामुळं आहे त्या अवस्थेमध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये लखोजीराव जाधव यांच्या पत्नी, त्यांचे बंधू आणि त्यांचे वाचलेले एक चिरंजीव बहादूरराव हे लपत छपत त्यांच्या मूळ गावी सिंदखेड राजा या ठिकाणी गेलं. तिथं जाताच लखोजीराव जाधव यांच्या धर्मपत्नी जिजाऊमा साहेब यांच्या मातोश्री या सती गेल्या. त्यांच्या पाठोपाठ जिजाऊमा साहेबांच्या 3 भावजया ज्यांचे पती त्या निजामशहाच्या दरबारामध्ये मारले गेले होते त्या देखील सती गेल्या आणि खऱ्या अर्थानं जिजाऊमा साहेबांचं माहेर पूर्णपणे त्यांना पारखं झालं. यापूर्वीच विदुष्ट आल्यामुळं त्यांच्यामधलं प्रेम, त्यांच्यामधला जिव्हाळा कमी झाला होता. तेच कुटुंब त्यांच्या नजरेच्या आड झालं होतं, पूर्णपणे मारलं गेलं होतं. या हत्याकांडाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडले. लखोजीराव जाधव यांचे बंधू आणि वाचलेले चिरंजीव या दोघांनी निजामशाही सोडली आणि मोगलशाहीमध्ये नोकरी करण्यासाठी गेले. बातमी शहाजीराजांना समजली. शहाजीराजांना देखील प्रचंड दुःख झालं. जरी लखोजीराव जाधव यांच्या सोबत त्यांचं विदुष्ट असलं तरी त्या दोघांच्या मधलं प्रेम तसूभर देखील कमी झालं नव्हतं. त्यांच्यामधलं प्रेम तसंच अबाधित होतं. शहाजीराजांनी लखोजीरावांच्या
हत्येनंतर निजामशाही सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु जी चूक जाधवरावांनी केली ती चूक यावेळी शहाजीराजे करणार नव्हते. ते निजामशाही सोडून आदिलशाहीमध्ये जाणार नव्हते, मोगलशाहीमध्ये जाणार नव्हते किंवा कुतुबशाहीमध्ये देखील जाणार नव्हते. यावेळी शहाजीराजांनी मात्र तब्बल 300 वर्षानंतर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बंडाचा झेंडा फडकवण्याचा निर्णय घेतला. या चारही पातशहांना आपल्या तलवारीचं पाणी पाजण्याचा विडा त्या ठिकाणी शहाजीराजांनी उचलला आणि 300 वर्षानंतर या महाराष्ट्राच्या मातीतलं पहिलं बंड शहाजीराजांच्या रूपानं त्या ठिकाणी होणार होतं. दादांनो, आतापर्यंतच्या शिवायन सिरीजच्या पहिल्या 3 भागांमध्ये आपण शहाजीराजांच्या बंडाच्या मुळाशी असणाऱ्या 3 घटना, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या मुळाशी असणाऱ्या 3 घटना, ज्यामध्ये खंडागळ्याचं हत्ती प्रकरण, ज्यामध्ये जाधवराव घराणं आणि भोसले घराणं कायमच्या एकमेकांच्या विरोधामध्ये गेलं. त्यानंतर भातवडीची लढाई, ज्या लढाईमध्ये जाधवराव कुटुंब आणि भोसले घराणं प्रत्यक्ष रणांगणामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये उभं राहिलं. आणि तिसरी प्रचंड विलक्षण आणि संतापजनक घटना, ज्या घटनेमध्ये त्या भर दरबारामध्ये निजामशहाने जिजाऊ साहेबांच्या माहेरची माणसं, ज्यामध्ये त्यांचे वडील होते, त्यांचे बंधू होते, त्यांची भर दरबारामध्ये हत्या केली. या 3 घटना आपण पहिल्या 3 भागांमध्ये पाहिल्या. आपल्या शिवायन या सिरीजच्या पुढच्या 2 भागांमध्ये आपण शहाजीराजांनी या पातशहांच्या विरोधामध्ये केलेली बंड पाहणार आहोत. तरी आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला, आमच्या व्हिडिओजला जो काही प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. तरी या पुढचे व्हिडिओ देखील आपण सर्वांनी आवर्जून पाहावे अशी मी विनंती आपणा सर्वांना या ठिकाणी करतो. आमच्या चॅनलला जर आपण अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओजला लाईक करा आणि छत्रपती शिवरायांचा हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय.